मित्रांनो हे बघा, आपण आता जंगलात आलोय. तर विवेक आणि मी आलोय पुढे आणि फावडा बिवडा घेऊन आलोय सगळं सामान. अरे हळूहळू पडला. आणि मी तर फावडा बिवडा घेऊन आलोय बघा. हे बघ हे पडलं. हे दांडा निघालायचं वाटतं. दांडा काय तेरा म्हणतात धुमस. ये तर खूप दिवसांनी जंगलात आलोय. अरे हे जड ते एक दे मला काहीतरी. अरे हे जड बघायची आहे. तर खूप दिवसांनी आलोय जंगलात आणि खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय आणि दोघंच आलोय. ग्राउंड बनवायचंय तिथल्यामुळे आलोय मी. तर आणि गरम खूप होतं मित्रांनो, खूप. बघू आता जंगल कसलं झालंय, एकदम सुकलंय. पावसाळ्यात आलेलो पण आणि कसलं भरलेलं जंगल आणि आता पूर्ण सुकलंय एकदम. असं वाटतं की मस्त वाघ बिग दिसेल, हरिण बिरीन. कारण की ना आम्हाला फ्रीमध्ये हरिण बघतो आम्ही. हरिण, सांबार म्हणजे अजून भरपूर प्राणी असतात जंगलात, ते आम्हाला दिसतात दर टायमिंगला. तर आज दिसले तर ठीक, तुम्हाला दाखवीनच नक्कीच. नंतर पुढे जाऊन बनवतो ब्लॉग. आणि की हातात बॉटल पण आहे आणि फावडा पण आहे. तर पुढे जाऊन भेटूया आपल्या ग्राउंडवर. चला. नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काच्या शोक ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. तर मित्रांनो खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे आणि ते पण जंगलातला ब्लॉग. आपला फेवरेट ब्लॉग म्हणजे जंगलातले ब्लॉग असतात चांगले आणि ते पण चांगले व्ह्यूज जातात. त्यामुळे आपण परत एकदा जंगलात आलो आहे आणि खूप दिवसांनीच ब्लॉग बनवतो. कारण की गेल्या संडेला ब्लॉग बनवलेला तो आपण ओव्हलचा, क्रिकेटचा. त्याच्यामुळे आज ब्लॉग बनवतो आहे. आणि बघू शकता आम्ही दोघंच आहे, विवेक आहे आणि बाकी कोणच नाही. हे बघा हे कुत्री जात आहेत भाटणा. कारण की कोणतरी धावते तिकडनं. कारण की हरणी बिरणी पण असतात जंगलात. जाते भरपूर हरणी यायला लागलेत आणि कुत्रे पण बाटे लागले. ते बघा तिकडे कुत्रे गेले तिकडे. आणि हे बघा विवेकने बनवलेलं ग्राउंड. म्हणजे विवेकने केलं असं साईडचे काही थोडंफार काम केलं आहे बघा. असे बाउंड्रीज लावलेत, पूर्ण बॉक्स टाईप बनवलं त्यांनी. फक्त अरे मगाशीच गेलेला. आणि हे बघा फक्त हे लाकूड तोडायचं आहे, मोठं झाड पडलं आहे त्याच्यामुळे आज प्रॉब्लेम देतो आहे. बाकी काय नाही. आणि भरपूर ग्राउंड साफ केलं आम्ही. हे झाड निघालं ना तर इथे पिच बनेल मस्त खेळण्यासारखं. आणि किती लांबलंचं ग्राउंड बनेल. आणि हे पाटा ग्राउंड माहिती असेल सर्वांना. वरती पण एक ग्राउंड आहे. खूप दिवसांनी आलो आहे. तर आजचा असणार आहे भन्नाट ब्लॉग, असणार आहे भन्नाट. आणि की ग्राउंडच बनवायचं, अजून काय नाही. आणि थोडंफार क्रिकेट खेळूया. बघा असे डबरे झालेच बघा. खूप खराब झाले ग्राउंड. कारण की याच्या खाली आहे ना, ह्याच्या खाली दगडी आहेत, खूप दगडी आहेत. की जर पहिले इथे दगडी होत्या, म्हणजे असे बघा हे असे दगडांचे टाकले असा पुन्हा ढिगारा बनवून. त्याच्यामुळे दगडीच आहे तिथे त्या ग्राउंडमध्ये. आणि वरची माती आहे आणि पावसात पूर्ण माती जाते. तर थोड्या वेळ करूया काम. आता ऋतिक पण येणार आहे थोड्या वेळाने. ऋतिकला फोन लावू, बघ काहीतरी घेऊन ये खायला. येतात पाणी बिणी, थंडा बिंडा घेऊन ये. पाणी आणलंय आपण, थंडा घेऊन यायला सांग. आता काय करायचं आहे? साईडचं पहिलं खेचून ये ना. मोबाईल नीट ठेव. एकच फावडा आहे, एकच काम करू शकतो. मित्रांनो विवेक झाड तोडतोय जरा झाडण्यासाठी फक्त, बाकी आहे नाही. आणि फावड्याने जरा ती माती जरा वरती ढकलतोय. अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला, तर आपले 600 सबस्क्रायबर पूर्ण पण झालेत.
कारण की भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवतो त्यामुळे सांगितलं नाही मी. 600 सबस्क्राईबर झालेत पूर्ण फायनली. तर आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्राईबर पण पूर्ण करायचं आणि असा सपोर्ट करत राहा तुम्ही पण. असं आपली फॅमिली वाढूया, एकदम मोठी करूया, खूप मोठी करूया की पण फेमस होऊया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण चाललो आहे गावाला शिमग्याला. आपला कोकणातला सगळ्यात मोठा सण म्हणजे शिमगा आणि खूप मजा असते शिमग्याला. म्हणजे मी पहिल्यांदा झालं, पहिलंच वर्ष असेल माझं शिमग्याला गावी यायचं. म्हणजे लहानपणापासून कधी गेलोच नाही. तर ह्या वर्षी जाणार आहे मी शिमग्याला. आणि आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या यूट्यूबमध्ये पण पहिलंच वर्ष असणार आहे शिमग्याचं, सगळ्यात पहिलं आहे. तर आणि मी गावसण काढण्याचं सगळं जाणून घेणार आहे तसं पण शिमग्यातलं. आणि कसं काका विकांना माहिती आहे हां, आपल्याला एवढं काय माहीत नाही शिमग्याचे. पण असं म्हणतात की गणपतीपेक्षा शिमगा हा सगळ्यात मोठा सण असतो. आणि की देव आपल्याकडे येतात, म्हणजे आपल्या घरोघरी येतात देव. पालखी विलकी असते असं म्हटलं जातं. म्हणजे भरपूर वेळा ऐकलं पण आहे, त्यामुळे मला एवढंच माहिती आहे. हां, आपल्या इकडे 1 दिवस फक्त असते, म्हणजे होळी असते 1 दिवस आणि गावी 5 दिवस असते. बघा किती मोठा सण असेल. आणि लोक त्यासाठी काम सोडून पण जातात या सणासाठी फक्त. तर आपल्याला भेटतं या वर्षाला. आणि आपण जाणार आहे 11 तारखेला गावी. 13 तारखेला आय थिंक होळी आहे, 14 तारखेला होळी आहे, नाही 14 तारखेला धुलीवंदन आहे, 13 तारखेला होळी आहे. होळी पेटवणार 13 तारखेला. आणि आपल्याला 11 तारखेला गावी जाणार आहे. तर जिम पावर पूर्ण खाण्याचे त्याला. हां, तिथून पूर्ण खाण्याचा खाण्याचं असं थांबू नको एका जागी. ग्राउंड करायला 4-5 जण, खेळायला 20 जण असतात. अगं मेहनत. हा पूर्ण खान, तुला लाईन आखून दिले तेवढे खान. भेटू आता मध्ये मध्ये. मस्त आता विवेक खणतोय, एवढा भाग मी खणला. आणि आता विवेक, कारण की फावड्याने खाणार नाही जमत आहे. जर कुदळ बिदळ असं काहीतरी असतं तर फटाफट झालं असतं. खण खूप. आणि इथं खाली ना दगडीच आहेत, तर फावडा वाकला. त्यामुळे त्यांचं ग्राउंड बघा असं आहे. त्यांच्या ग्राउंडमध्ये ना पूर्ण माती भुसा आहे, म्हणजे इथं मातीचं हेच आहे. म्हणजे तिथं पटापट त्यांचं काम झालं. हे कणेपर्यंत आलं, जीव निघतोय. आता तेवढं होतं तेवढं करूया. काय पाटा ग्राउंड बनवतोय, मातीचं लाल मातीचे ग्राउंड. बरं वारा सुटलाय मस्त आहे की. क्लायमेट बघा आजचा असं एकदम निळा आकाश. पण हे संध्याकाळपर्यंतच थंड होऊन जातं जरा, म्हणजे वारा सुटतो थोडंफार. आणि आता ऋतिक सुद्धा येतोय. बरं मस्त एकदम. थोडं आतमध्ये चाललंयस परत, जरा भारी आहे बॉडी बघा. हा इकडं काय बॅग बॉडी. बघा ऋतिक आलाय आणि खायला घेऊन आलाय. एकटाच आला कामावर ना आलाय तो पण. आणि हा उघडा पंपा बॉडी आहे माझी. मला दे. नाही पियत ना, आला आपलं पिऊन मोकळा आला. तालमीवाल्यांसाठी त्याला कणून हालत बेकार झाली. एवढा खड्डा अजून करायचा. आणि क्रिकेट खेळत होतो थोडा वेळ. आणि थम्सअप पिऊया, नंतर परत कामाला लागू. आणि बघा कुरकुर पण घेऊन आलाय ऋतिक. एवढं बाकी आहे तर राहू दे, नंतर खेळूया. क्रिकेट खेळू. अरे विवेक पोट दिसणारच आहे, किती म्हणलं किती आत सोड. बॉडी चायनीजला नाही तर. हां चायनीजला नाही ते. चांगला देव माणूस आला आमच्याकडे आज, खायला बिला घेऊन आलाय.
चायनीजला घेऊन जाणार आहे आज. तू खुश आहे आज? खुश आहे, खूप खुश आहे. जन्नत मधून आले तो. मन्नत मिल गई उसको. चला आता क्रिकेट आणि नंतर भेटेल एक चायनीजला. एक टाकणार कोण? दादा उठ, टाक लवकर. हा ठीक आहे. एकच बोलण्याचा. आपण आत्ता आलो घरी. आत्ता नाही मगाशी आलो घरी. तर फ्रेश बीच झालो मगाशीच. आणि आता ब्लॉग इथे एंड करतोय. तर खरंच खूप मजा आली कारण की जंगलातले ब्लॉगमध्ये ना खूप मजा येते. अजून पोरं असेल तर अजूनच मजा येते. तर आम्ही 4 जण होतो. फक्त साहिल नंतर आला. आणि ग्राउंड जरा थोडं म्हणजे भरपूर काम बाकी आहे करायचं ग्राउंडचं. तर ते येतीलच ब्लॉग बघायला. आणि दुसरी मजा म्हणजे आपण जाणार आहे गावी शिमग्याला. ते तुम्हाला मगाशी सांगितलं मी. ते शिमग्याला गावी जाणार आहे. आणि ना पहिलंच वर्ष असणार आहे. खूप मजा येणार आहे शिमग्याला गावी जायला. कारण की ना भरपूर जण बोलत की शिमगा हा गावातला खूप मोठा सण असतो. आणि खूप मजा पण येते. आणि 5 दिवसाचा सण असतो तो. आणि सगळे आपले भाऊकीमध्ये सगळे भाऊ बिऊ येतात असे बोलतात. कारण की मी कधी गेलो नाही शिमग्याला गावी. त्यामुळे मला काय माहीत नाही एवढं. आपण जाऊ तेव्हाच बघू. आपण 11 तारखेला गावी जाणार आहे मी. तर हा ब्लॉग इथे एंड करतो. तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.